भगवंताचे भजन, कीर्तन, नामस्मरण, ग्रंथ, स्तोत्र इत्यादी जे पठण होते, मोठ्यांचा आदर राखला जातो. अशी मुले त्या घरातील आईवडिलांच्या संगतीमुळे चांगली म्हणजे सज्जन ठरतात. आणि ज्या घरामध्ये सतत भांडणे, दुसऱ्याची निंदा, अभक्ष्यभक्षण म्हणजे मांसाहार वगैरे, अपेयपान म्हणजे मदिरापान वगैरे अशी व्यसने दिसतात, ज्या घरामध्ये अशी व्यसने दिसतात, सतत भांडण असतं, दुसऱ्याची निंदा केली जाते, त्या घरातील मुले त्या आईवडिलांच्या सहवासाने वाईट म्हणजे दुर्जन ठरतात. आणि मग त्यानुसार त्यांची उन्नती किंवा अवनती होते. त्यानुसार त्यांची उन्नती किंवा अवनती होते. चांगल्या घरातील मुलांची मोठेपणी उन्नती होते, ते सन्मार्गाला लागतात. आणि ज्या वाईट घरामध्ये मुलं जन्माला आली असतील त्यांची अवनती होते, ते दुर्मार्गाला लागतात. मनुष्य संगतीवरून चांगला किंवा वाईट ओळखला जातो. जशी आपण संगती करू, ज्याच्या सहवासात राहू, त्यावरून आपल्याला चांगला किंवा वाईट ठरवलं जातं. ती आपली ओळख असते. म्हणजेच काय, त्याची उन्नती किंवा अधोगती होते. मनुष्य देह मिळाल्यावर आपल्याला उन्नती व्हावी, आपली प्रगती व्हावी म्हणून ठिकठिकाणी सत्संगतीचे महत्त्व, साधूंच्या संतांच्या सहवासाचे महत्त्व ठिकठिकाणी वर्णन केलेले आहे. साधू संतांनीच केलं असं नाही. कविवर्य मोरोपंतही म्हणतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, विषय सर्वथा नावडो. मुख्य काय आहे? सुसंगती सदा घडो. भगवंताकडे मागणे मागतात मोरोपंत की आम्हाला चांगली संगती सदैव घडू दे. काय होणार त्याचा फायदा? सुजन वाक्य कानी पडो. आमच्या कानावर चांगली वाक्य पडतील, आमच्या कानावर बोधाची वाक्य पडतील, उपदेशाची वाक्य पडतील. आणि आमच्या मनातील विषय जो आहे, जे विषय आहेत ते सर्व दूर होतील. कारण साधू संतांच्या संगतीतच आपला तरणोपाय आहे. साधू संतांच्या संगतीतच आपला तरणोपाय आहे, असे माऊलींनी आपल्याला हरिपाठाच्या 5व्या अभंगात सांगितले होते. जर मनुष्य साधूंच्या सहवासात राहिला तर ते त्याला सन्मार्ग दाखवतात, सत्ज्ञानाचा बोध करतात, आत्मज्ञानाचा बोध करतात, उपदेश करतात. संतांच्या सहवासात राहून आपण त्यांच्याकडून ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे, पहिली गोष्ट म्हणजे त्यांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे. जर त्यांची कृपा झाली तर आपल्याला ते सत्ज्ञान देतील, आत्मज्ञानाचा बोध करतील. मग ते ज्ञान आपण प्राप्त कसं करून घ्यायचं, याबद्दल भगवंताने गीतेच्या 4थ्या अध्यायात सांगितलं होतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. हे कोण आहेत? साधू संत कोण आहेत? ज्ञानिनः, उच्च कोटीचे ज्ञानी आहेत, तत्वदर्शी आहेत.
त्यांच्याजवळ जाऊन त्यांना प्रणिपात करून त्यांना प्रश्न विचारून, अर्थात कुठले व्यवहारातले नाही, आपल्या उद्धाराचे प्रश्न विचारून त्यांची सेवा करून आपण त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची आणि मग ते आपल्याला उपदेश करतील. तो उपदेश म्हणजे आपल्या आत्मज्ञानाचा, आपल्या उद्धाराचा. साधुबोधाने मनुष्य जीवनात किती परिवर्तन होते. साधूने बोध केल्यानंतर, साधूचा उपदेश ऐकल्यानंतर साधकाच्या जीवनामध्ये किती परिवर्तन होते ते माऊली हरिपाठाच्या आजच्या 6व्या अभंगातून सांगतात. आज आपण 6व्या अभंगाचा अभ्यास करणार आहोत. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, ठाईच मुराला अनुभव, ठाईच मुराला अनुभव. कापुराची वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, ठाईच समाप्ती झाली जैसी, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त, साधूचा अंकिला हरिभक्त, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी आत्मतत्वी, दिसे जनी वनी आत्मतत्वी, दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. नेहमीप्रमाणे आपण काही शब्द त्याचे अर्थ आपण समजून घेऊ. साधू शब्द पहिला आहे साधू, त्याच्यावर संत शब्द जोडून येतो. साधू संत, महापुरुष, आणि त्याचा मुख्य अर्थ आहे सद्गुरू. असे साधू संत, साधूचे अर्थ. बोध म्हणजे उपदेश, बोधचा अर्थ आहे उपदेश. नुरोनिया ठेला म्हणजे शिल्लक राहिला नाही. नुरोनिया उरला नाही, न उरोनिया उरला नाही म्हणजे शिल्लक राहिला नाही. ठाईचा शब्द दोनदा आलेला आहे, पहिल्या आणि दुसऱ्या चरणात. त्याचा अर्थ आहे जागच्या जागी, जागच्या जागी. विनटला मोक्षाचा अर्थ आपल्याला माहिती आहे मुक्ती, भाग्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे दैव. विनटला शब्द नवीन आहे, त्याचा अर्थ आहे शोभून दिसला. शब्दशः त्याचा अर्थ आहे शोभून दिसला. मोक्षरेखा असा शब्द आहे, म्हणजे मोक्षाची सीमारेषा, मोक्षाची मर्यादा. गोडीचा अर्थ आहे आवड, आपल्या व्यवहारातला शब्द आहे. गोडीचा अर्थ आहे आवड. माऊली सांगतात पहिल्या चरणातून, सद्गुरूंच्या उपदेशाने साधकाचा देहभाव शिल्लक राहत नाही. तो ब्रह्मभावात विलीन होतो, तो ब्रह्मभावात विलीन होतो. दुसऱ्या चरणात आपल्याला दृष्टांत दिलेला आहे, आपल्या रोजच्या व्यवहाराला दृष्टांत दिलेला आहे. कापुराची ज्योत पेटवल्यानंतर, प्रज्वलित केल्यानंतर शेवटी कापूरही राहत नाही आणि अग्नीही राहत नाही. पुढे सांगतात तिसऱ्या चरणामध्ये,
सद्गुरूंचा उपदेश ज्यांनी आपल्या आचरणात आणला, सद्गुरूंचा उपदेश, सद्गुरूंनी केलेला बोध ज्यांनी आपल्या आचरणात आणला, आपलासा केला, असा साधक, हरीचा भक्त मोक्षाच्या सीमारेषेवर येऊन पोचतो, मोक्षाच्या सीमारेषेवर येऊन पोचतो आणि सर्वश्रेष्ठ अशा भाग्याने तो शोभून दिसतो. अंतिम चरणात माऊली म्हणतात, म्हणूनच मला संत सज्जनांच्या सहवासात गोडी वाटते. माऊलींना आवड कशात आहे? संतांच्या सज्जनांच्या सहवासात. आणि त्यांच्याच कृपेने मला सर्व लोकात, वनात आणि आत्मस्वरूपात हरीचे दर्शन होते. जनी वनी आत्मतत्वी त्याचा अर्थ आहे. सर्व लोकांमध्ये मला, वनामध्ये आणि आत्मस्वरूपामध्ये मला हरीचे दर्शन होते. सर्व चराचरात मला हरीशिवाय काहीच दिसत नाही, असा त्याचा थोडक्यात शब्दशः अर्थ. या अभंगाची आणि मागच्यामध्ये संगती काय आहे ते आपण बघूया जरा. 5व्या अभंगाच्या शेवटच्या चरणात माऊली म्हणाले होते, साधूचे संगती तरणोपाय, साधूचे संगती तरणोपाय. हे आपल्याला सांगून झालं. मग आता या अभंगामध्ये सांगतात आपल्याला, साधूंच्या संगतीने तो तरणोपाय कसा होतो. तरणोपाय म्हणजे काय, त्याचे स्वरूप काय आहे, ते या अभंगातून आपल्याला माऊली सांगतात. साधूच्या संगतीत राहिल्यानंतर ते आपल्याला बोध देतात. त्या बोधाचे, उपदेशाचे स्वरूप आणि त्यानंतर झालेला परिणाम काय असतो हे सुद्धा माऊलींनी या अभंगात सांगितलेले आहे. सर्वात प्रथम आपण पहिल्या शब्दाचा विचार करूया. साधू. साधू कोणाला म्हणावे, त्याची लक्षणे कोणती आहेत. साधू हा शब्दच आपल्याला अर्थ सांगून जातो. सा म्हणजे सहा, साचा अर्थ आहे सहा. आणि धू म्हणजे धुतणे, धूचा अर्थ आहे धुतणे. मग ज्याने 6 जणांना धुतले, आजकालच्या भाषेमध्ये विचार करू नका. 6 जणांना धुतले म्हणजे काय, तर या ठिकाणी अर्थ आहे 6 जणांना, याचा अर्थ षड्विकारांना ज्याने धुतलेले आहे तो साधू. आपले कपडे मळल्यावर धुतले की स्वच्छ होतात, मळ निघून जातो. त्याप्रमाणे ज्याने विकारांना, काम, क्रोध इत्यादी जे विकार आहेत त्यांना अंतःकरणाच्या बाहेर घालवून अंतःकरण स्वच्छ केले, तो साधू. माऊलीसुद्धा पसायदाना सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणून ते माऊली आहेत, विश्व माऊली आहेत. मानवता, उदारता आणि लीनता आपल्याला त्यांच्याजवळ दिसते. त्यांनी असं म्हटलं नाही की आपण अभ्यास केलेला आहे, मग थोडक्यात आपण त्या ओळीचा अर्थ पाहू. ते म्हटले नाही की जे दुर्जन आहेत त्यांचा नाश हो. ते म्हणाले दुर्जनामध्ये असलेला दुर्जनत्व ते सांडून जाऊ, ते निघून जाऊ, त्याचा नाश हो. मग ते मुळामध्ये सज्जनच आहेत. आणि त्यामुळे माऊलींना आपण क्वचितच ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेव असे शब्द वापरतो. आळंदीला तर माऊली शब्दच वापरतात, बोलण्यामध्ये माऊली शब्द येतो. संत एकनाथ महाराज एका अभंगामध्ये साधूंचे लक्षण सांगतात. सर्व संतांनी एवढ्या सोप्या भाषेत लिहिलेलं आहे ना, आपल्याला एकदा वाचलं तरी कळेल. ते म्हणतात, साधू म्हणावे तयासी,
दया क्षमा ज्याच्या दासी, साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याच्या दासी. जयापाशी नित्य शांती, संत दाना आत्मस्थिती. जयापाशी नित्य शांती, संत दाना आत्मस्थिती. ज्याचे गेले क्रोध काम, तोची साधू जगी सिद्ध. आपण आता अर्थ पाहिला. ज्याचे गेले क्रोध काम, तोची साधू जगी सिद्ध. सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐसिया. जग ब्रह्मरूप जाण. त्यांची वृत्ती काय असते, त्यांची अवस्था काय असते? जग ब्रह्मरूप जाण, हेची साधूचे लक्षण. सर्वाभूती समदृष्टी, तोची साधू ये सृष्टी. एका जनार्दनी संत, नित्य साधी आत्महित. एक ना म्हणतात की ज्यांनी स्वतःचं आत्महित साधलेलं आहे आणि जे इतरांचं आत्महित साधतात, नित्य साधी आत्महित, त्यांना साधू म्हणायचं. संत तुकारामाचा एक अभंग आपल्याला माहीत आहे, परिचित आहे. त्यांनी पण वर्णन केलेलं आहे. साधू कोणाला म्हणायचं? जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी. शेवटी म्हणतात, तुका म्हणे सांगू किती, तेची भगवंताची मूर्ती. भगवंत आपल्याला पाहायचा असेल तर अशी लक्षणं ज्याच्यामध्ये आहेत, त्या साधूमध्ये आपण भगवंताला पाहायचं. सारांश, त्रिवीर तापाने तप्त झालेल्या साधकाला आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक, भगवद्गीतेत आपण याचा विस्तारपूर्वक विचार ऐकलेला आहे. तर या त्रिवीर तापाने तप्त झालेल्या साधकाला या संसार समुद्रातून तारणारा तोच साधू. संसार समुद्रातून पलीकडे मोक्षाच्या किनाऱ्याला नेणारा तोच साधू. जीवाची दैन्यावस्था त्यांना पाहवत नाही. जीवाची दैन्यावस्था साधू संतांना पाहवत नाही. म्हणून म्हटले आहे, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अत्यंत शांत स्वभावाचे असे श्रेष्ठ संत, अत्यंत शांत स्वभावाचे असे श्रेष्ठ संत, ज्याप्रमाणे वसंत ऋतू आपल्या आगमनाने सृष्टीला नवजीवन, नवसंजीवन देतो, त्याप्रमाणे संत महात्मे सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करण्यासाठी या पृथ्वी तलावर आलेले असतात. एक फार मोठा विचार करण्याचा गोष्ट आहे. देवाला या पृथ्वी तलावर आणावं लागतं. भगवंताला या पृथ्वी तलावर आणावं लागतं. राम जन्म असेल, कृष्ण जन्म असेल, जे जे भगवंताचे जन्मोत्सव आपण साजरे करतो, त्यावेळेला आपण आवाहन करतो, म्हणजे आपण देवाला पृथ्वी तलावर आणतो. जीवाचं काय, आपण सगळे जीव काय, आपल्याला या पृथ्वी तलावर येण्याची इच्छा नसते तरी यावं लागतं. आपल्याला पृथ्वी तलावर येण्याची इच्छा नसते तरी यावं लागतं. आणि साधू संत महात्मे त्यांच्या इच्छेनुसार येतात, अवतार घेतात. आणि पुढचं महत्त्वाचं आहे, त्यांचं कार्य पूर्ण झालं या पृथ्वी तलावरचं की ते आपल्या जगाचा निरोप घेतात. मरत नाहीत ते जगाचा निरोप घेतात. स्वखुशीने घेतात, स्वेच्छेने घेतात. आणि आपल्याला सामान्य जीवांना
इच्छा नसली तरी पण जावं लागतं, म्हणजे थोडक्यात मरावं लागतं. म्हणून या ठिकाणी आपण आत्ता ऐकलं की सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करण्यासाठी साधू संत महात्मे या पृथ्वी तलावर आलेले असतात. ते स्वतः भयानक दुस्तर अशा संसार सागरातून पहिलं तीराला गेलेले असतात, पलीकडच्या किनाऱ्याला गेले असतात. आपण आत्ता पाहिलं नित्य साधी आत्महित आणि दुसऱ्यांवरच्या सामान्य जीवांच्या, दुसऱ्यावरच्या म्हणजे कोणाच्या, आपल्यासारख्या सामान्य जीवांच्या स्वाभाविक प्रेमामुळे ते आपल्यालाही पहिलं तीराला नेण्याचे कार्य करीत असतात. दुसऱ्याचे दुःख हरण करण्याच्या कामी, सर्वांचेच म्हणूया आपण, सर्व जीवमात्राचे दुःख हरण करण्याच्या कामी सदैव तत्पर असणे हा संत सज्जनांचा स्वभाव असतो. जसा सूर्य आपल्या प्रखर तेजाने पृथ्वीला तप्त करतो, पण चंद्र जो आहे तो आपल्या शीतल किरणांनी शांत करून पृथ्वी मातेचे रक्षण करतो. त्याप्रमाणे जीवाचे दुःख निवृत्त करणे, जीवांचे दुःख निवृत्त करणे, कोणतं दुःख व्यवहारातलं नाही, ते तर येणार आणि जाणार, कारण त्याच्यामागे सुख आहे, त्याचाही ते विचार नाही. मग जीवाचं दुःख कोणतं आहे, त्याच्या मागे लागलेला जन्म मृत्यूरूपी संसार, हे जे चक्र आहे त्यातून निवृत्त करणे हा साधूंचा स्वभाव असतो. अशा परम दयावान साधूंच्या संगतीतच आपला तरणोपाय आहे. आता साधूंची संगती कोणत्या प्रकारे तरणोपायाचे साधन आहे, साधूची संगती कोणत्या प्रकारे तरणोपायाचे साधन आहे, माऊली सांगतात, साधूची संगती बोधासाठी अर्थात ज्ञानप्राप्तीसाठी करावयाची असते. म्हणून साधुबोध नंतर काय, साधूंचा शब्द आलेला आहे बोध, साधुबोध झाला म्हणजे काय होतं, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. त्यांच्या सहवासात गेल्यानंतर ते आपल्याला बोध प्रदान करीत असतात. आणि हा बोध म्हणजे केवळ उपदेश नाही, तर याला बोधाला ज्ञान म्हटलं आहे. व्यवहारात प्रत्येक पदार्थाच्या ज्ञानाला बोध म्हणतात, प्रत्येक पदार्थाच्या ज्ञानाला बोध म्हणतात. पण ते योग्य नाही. का योग्य नाही? कारण ते अज्ञान आणि अन्यथा ज्ञान आहे. आपल्याला एखाद्या पदार्थाचं ज्ञान झालं म्हणजे आपण म्हणतो बोध झाला, तर ते ज्ञान नाही, माऊली सांगतात ते अज्ञान आहे. कारण बाह्य वस्तू असार म्हणजेच मिथ्या असतात, बाह्य वस्तू असार म्हणजे मिथ्या असतात आणि म्हणून त्यांचे ज्ञानही मिथ्या असते. बाह्य वस्तूने झालेले जे ज्ञान आहे ते मिथ्या असते आणि अशा ज्ञानालाच अज्ञान म्हटलं आहे. अज्ञानाची व्याख्या किती सोपी केली माऊलींनी. अबाधित यथार्थ वास्तव ज्ञानालाच वेदांत शास्त्रात ज्ञान म्हटले आहे. अबाधित म्हणजे ज्या ज्ञानाला कधी बाधा होत नाही. यथार्थ म्हणजे वास्तव जे ज्ञान आहे, सत्याचे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला वेदांत शास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने ज्ञान म्हटले आहे. आणि याला दुसऱ्या शब्दामध्ये बोध म्हटले आहे. कुठला बोध? आत्मबोध म्हटलेला आहे. नुसता बोध नाही, आत्मबोध असे म्हटलेले आहे. जीव हा खरं तर बोधरूप आहे, मुळामध्ये तो ज्ञानरूपच आहे. श्रुती वर्णन करते, वेद सांगतात, अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. असा त्या आत्मज्ञानाचा ज्यावेळेला आपल्याला बोध होतो
त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म आहे. प्रज्ञानम, उपदेशाने झालेलं जे ज्ञान आहे, ब्रह्माचं ज्ञान, त्यामुळे मी ब्रह्म आहे, मी अविनाशी आहे, मी अव्यय आहे, मी अक्षर आहे. म्हणून जीव खरा तर ज्ञानरूपच आहे. पण आता मग प्रश्न निर्माण होतो आपल्या मनामध्ये, मूळचा जीव जरी ब्रह्मरूप आहे, ज्ञानरूप आहे, तरी अज्ञानास वश होऊन, अज्ञानाला वश होऊन, आपण आत्ता व्याख्या ऐकली अज्ञानाची काय ते, देहादी पसाऱ्याशी तादात्म्य करून आपला देह इत्यादी पसारा, आपण मागच्या भागामध्ये माऊलींच्या मुखातून ऐकलं, तो पसारा कोणता आहे ते आपण पाहिलं. अशा पसाऱ्याशी तादात्म्य घेऊन एकरूप होऊन मी देही, मी सुखी, मी दुःखी, मी करता, मी भोगता, मी जन्माला येणारा, मी जन्माला येणारा, मी मरणारा, या भावनेला वश होऊन जीव जो ब्रह्मरूप होता, ज्ञानरूप होता, तो अज्ञानाच्या आहारी जाऊन, आणि मग शरीर उत्पन्न झाले असता मी जन्माला आलो, शरीराचा नाश झाला असता मी मेलो, अशी जी खरोखर समजूत होऊन बसली आहे प्रत्येक जीवाची, त्या अयथार्थ समजुतीलाच भगवंताने 15व्या अध्यायामध्ये जीवलोक किंवा संसार असे म्हटले आहे. अशा या अज्ञानी जीवाला त्याच्या पूर्वपुण्याईने, अज्ञानी जीवाला त्याच्या पूर्वपुण्याईने जर साधू संगती प्राप्त झाली, वेदशास्त्रांचे श्रवण झाले आणि त्याला आपल्या अधोगतीची जाणीव झाली, किंवा त्यातून मुक्त होण्यासाठी तो ब्रह्मनिष्ठ आत्मसंपन्न ज्ञानी साधूला शरण जातो. आणि शरण आलेल्याला ते महापुरुष, ते साधू संत सज्जन बोध देऊन, आत्मबोध देऊन त्याला संसारातून मुक्त करतात, म्हणजे त्याचे अज्ञान दूर करतात आणि त्याच्या मूळ स्थितीची त्याला जाणीव करून देतात. साधू कृपेने प्राप्त झालेल्या या बोधाला माऊली थोर बोध म्हणतात. साधूंनी केलेला बोध सामान्य नाही, तो थोर बोध आहे. सर्व जग त्रिगुणात अडकले आहे, पण साधूंच्या थोर बोधाने ज्यावेळेला आपल्याला साधूंचा बोध होतो, थोर बोध होतो, त्यावेळेला तो साधक गुणात राहूनही गुणातीतच असतो, गुणामध्ये राहून देखील गुणातीतच असतो. म्हणजे त्याला संसाराची बाधा होत नाही. पण हा बोध होण्याला तशात अधिकारी साधकाची आवश्यकता असते. कोणीही बोध करू शकत नाही. अधिकारी गुरु पाहिजे आणि अधिकारी साधक पण पाहिजे. ज्याप्रमाणे बीज पेरण्यासाठी भूमी तयार करावी लागते, त्याप्रमाणे साधू बोधाच्या बीजासाठी, साधूला बोध करण्यासाठी, ते बीज म्हणूया आपण, साधू बोधाच्या बीजासाठी अगोदर साधकाची मनोभूमी तयार करावी लागते. ही मनोभूमी तयार झाली म्हणजे मनाची भूमिका तयार झाली की साधक साधू बोधाचा अधिकारी होतो. ही भूमिका प्राप्त करून घेणे हाच खरा बोध आहे. अशी भूमिका आपल्याला प्राप्त होणे यालाच म्हटलेला आहे बोध. आणि असा बोध शब्दातून सांगता येत नाही.
शब्दातून त्याचं वर्णन करता येत नाही, तो अनिर्वचनीय आहे. पुढे माऊली म्हणतात, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. याचा अर्थ काय? नुरोनिया ठेला म्हणजे काय? त्याचं रहस्य असं आहे, किंबहुना त्याचा अर्थ असा आहे की साधुबोधापासून झालेला बोध ज्ञानरूपानेही शिल्लक राहिला नाही आणि अज्ञानरूपानेही शिल्लक राहिला नाही. म्हणजे तो नुरोनिया ठेला, उरलाही नाही आणि शिल्लकही राहिला नाही. आणि ही गोष्ट पटवून देण्यासाठी माऊली आपल्याला दुसऱ्या चरणात एक दृष्टांत देते. आता हा दृष्टांत कोणता आहे त्याचा आपण पुढच्या भागामध्ये अभ्यास करूया. आज आपण या ठिकाणी हा भाग पूर्ण करू.